उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत, थेट ऐकूया. त्यामध्ये नेतृत्व करता येईल, ह्याच्यातच नेतृत्व तयार होतं. हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आईच्या पोटात पुढे शिकून येत नाही. जन्माला आल्यानंतरच एक एक दिवस आम्ही आज देखील जरी आमचं वय इतकं झालेलं असलं तरी देखील आम्ही रोज काही शिकण्याचा प्रयत्न करतो. नवीन नवीन रोज शिकता येतं. मग मीच सर्व गुण संपन्न आहे असं पण समजण्याचं काही कारण नाही. आणि पदाधिकाऱ्यांनी पण माझा कार्यक्रम यांनी हळून पाडला. कुणी कुणाचा कार्यक्रम हळून पाडत नाही. तुम्ही कार्यक्रम घेत चला. त्याच्यामध्ये जे कार्यक्रम आम्हाला द्यायचे ते आम्ही देऊ. पण ह्यांनी कार्यक्रम हळून पाडला, त्यांनी कार्यक्रम हळून पाडला असं काय डोक्यात आणता. चांगला विचार करा ना. साधू संतांनी काय सांगितलेलं त्याचं जरा आचरण करा आणि निर्व्यसनी राहा. ते एक महत्वाचं आहे. नाहीतर काय मग ते खरं नाही. या पद्धतीनं बाबांनो आपण पुढे जाऊ. बळीराम, तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांनी चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. पाठपुरावा करत चला. मी सगळ्यांना सांगेन, स्टेजवरच्या आणि तुम्हाला पण, ज्या प्लेसला मी गोष्टी सांगेन, माझ्या तर ऑफिसला मी पाठपुरावा करायला लावीनच, पण तुम्ही देखील वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रश्न आहेत आणि काही बाबतीत माझ्याकडे अशा तक्रारी आलेल्या आहेत की दादा तिथं तुम्ही कामाचा दर्जा तपासा, स्कॉट पाठवून. काही इतक्या बेकार कामं चाललेली आहेत ते मी स्कॉट पाठवून तपासणार. जो कॉन्ट्रॅक्टर असेल, भले तो अजित पवारच्या जवळचा असला तरी तो चुकीचं काम करत असेल तर त्याला आम्ही काळ्या यादीमध्ये टाकणार, ब्लॅक लिस्टला टाकणार. कारण हा पैसा मंजूर करून आणताना खूप त्रास होतो. हे साधं गणित नाहीये. आता तुम्हाला पशुसंवर्धन कॉलेज पण 550 कोटी रुपयाचे दिलेले आहे. 550 कोटी. तुम्ही आता मी पालकमंत्री झाल्यापासून मी ती लिस्टच बनवणार आहे काय काय म्हणजे. कारण बीड जिल्ह्याच्या लोकांनी माझ्याकडनं खूप अपेक्षा व्यक्त केलेल्या आहे. मी पुढच्या वेळेस थोडं मुक्कामाच्या तयारीने येईल आणि बीड मधली प्रतिष्ठित लोक, काही डॉक्टर असतील, काही इंजिनियर असतील, काही क्वालिफाईड लोक असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातली मान्यवर, त्यांची एक मी बैठक घेणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की तुमच्या आमच्याकडनं काय अपेक्षा आहे. कारण काही भाग इतका पुढे निघून गेलेला आहे आणि आपल्या इथला अजून कचराही निघत नाहीये, साफसफाई नीट होत नाहीये, इतका विरोधाभास आहे. आणि त्याकरता ते दुरुस्त करायचं असेल तर मी एकट्याने किती लावून धरून चालणार नाही. त्याच्यात इथल्या लोकांची पण मानसिकता, त्याच्यामध्ये आम्हाला बदल करावा लागेल आणि त्यांनाही विश्वासात घ्यावं लागेल. त्यांनाही असं वाटतं का म्हणजे येतो काय सांगतो, पुढापून करतो, निघून जातो. त्यांचाही शहरा करता काही म्हणणं असेल ना, त्यांचंही वेगवेगळ्या मतदारसंघाकरता काही मनात त्यांचं विजन असू शकतं. तुम्ही युवक बसलेलं तुमचंही काही असू शकतं आणि जे तुमचं योग्य असेल ते मी पण त्याचं स्वागत केलं पाहिजे. मी पण अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे सांगतोय बरोबर आहे. मी त्यावेळेस सगळे अधिकारी ठेवून हजर. सगळे मी जिथं जातो तिथं कलेक्टर, SP, CO, वेगवेगळे PWD, इरिगेशन, हे सगळे अधिकारी तिथं हजर ठेवतो. का तर मग तिथल्या तिथं आपल्याला निर्णय घ्यायला सोपं जातं. या पद्धतीनं मित्रांनो आपण पुढे जाऊ. आता अजून मला काही ठिकाणी जायचं आहे आणि वेळेमध्ये कार्यक्रम झाले तरच माझ्या पुढच्या मला वाटतं 2 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत, 1:30 वाजल्यापासून 5-5:30 पर्यंत मी मिटिंग घेतलेली आहे. आणि एक करा बाबा, तो एकदा निवेदन दिलं ना, निवेदन वाचून पहिलं द्या. त्याच्यात इतक्या चुका असतात. मग त्याला म्हणलं नाही असं काय नाही दादा मी तशीच सही केली. अरे वाचून सही कर ना, तशीच सही कशी केली. आणि मोबाईल नंबर देत चालत. तुमचा मोबाईल नंबर असला तर त्या कामाचं काय झालं माझं ऑफिस तरी किंवा मी तरी सांगू शकतो, किंवा त्या कामात काही अडचण आली तर तुम्हाला फोन करू शकतो. अरे निवेदन दिलंय, काही तर गावाचं नाव नाही, तालुक्याचं नाव नाही, जिल्ह्याचं नाव नाही, आमका रस्ता ते करा. अरे पण इथलं काही फक्त बीडचं काम नाही, मुंबईत गेल्यावर सगळी कागद तिथं घेऊन बसावं लागतं. त्यामुळं नीटपणे अक्षर स्वच्छ करा.
नसेल चांगलं तर ज्याचं असेल त्याच्याकडनं लिहून घ्या, पण वाचता येईल असं द्या. काय काय वेळेस मी आता पण एक महिला आली, तिला विचारलं काय, ती पण सांगत नाही दादा मी न वाचताच दिलं तुम्हाला. असलं करू नका, दोनदा वाचून द्या, परंतु वाचून दिलेलं जास्त चांगलं. मला तुम्हाला जाता जाता एवढंच सांगायचं, यंदा आम्ही महत्वाचे कामं मराठवाड्याच्या संदर्भातली कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातलं 54.70 TMC पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा प्रकल्प आपण हाती घेतोय. काल गेवराईच्या आमच्या विजयसिंह पंडितनं 1 KTवरचं बॅरेजमध्ये रूपांतर, बरोबर ना, हा एक प्रकल्प त्यांचा होता. आणि बीड आष्टी पाटोदा शिरूर तिथले 2 होते. आपण टप्प्याटप्प्याने ते करतोय. आता 3 प्रकल्पाला काल आम्ही मान्यता कॅबिनेटने दिलेली, पण ती कामं मात्र चांगली झाली पाहिजे. त्याच्यानंतर त्या साधारण हे जे मी आता सांगितलं त्याच्यात 2,40,000 हेक्टर सिंचनाकरता पाणी उपलब्ध होणार आहे. प्रकल्पाचं सर्वेक्षणाचं आणि अन्वेषणाचं काम आपण सुरू केलंय. 2,40,000 म्हणजे 2.5 5 आणि 1 6 लाख एकर माझ्या मराठवाड्यामध्ये त्याच्यातनं ओलिताखाली येणार आहे. आणि 54 TMC पाणी म्हणजे ते साधारण एक TMC पाणी म्हणजे 10,000 एकराला पुरतं, म्हणजे 50 एकराचं 5 लाख TMC आणि 54-55 साधारण 5 लाख एकर, 6 लाख एकराचं हे पाणी आहे. गोदावरी खोरे पुनर्भरण मराठवाडा ग्रीड हे महत्वाकांक्षी प्रकल्प वित्तीय संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणार. त्याच्याकरता 37,000 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी खर्च करतोय. न्यायालयाची स्थापना, 18 नवीन न्यायालयाची स्थापना आपण त्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये करतोय. पशुवैद्यकीय महाविद्यालय परळी बीडला पशुवैद्यकीय महाविद्यालय आपण मंजूर केलं. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा आता जवळपास 100% पूर्ण झालाय. 76 किलोमीटरचा रस्ता लवकरच सुरू होईल. महामार्गालगत अॅग्रो लॉजिस्टिक हब विकसित करणं, त्यात कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग, पॅकिंग आणि निर्यात हाताळणी केंद्राचा प्रमुख सुविधा आपण देणार आहोत. याच प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना फायदा होईल, अशा गोष्टी आपण करतोय. मला दुसरं एक तुम्हाला सांगायचंय, यामध्ये तुम्ही काही पुढाकार घ्या. मी त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या लोकांचं व्याख्यान हे पण शेतकऱ्यांच्या करता